षटकाराने श्री गणेशा स्वतःचं वैयक्तिक खातं संघाचं अकाउंट ओपन आता मात्र 6व्यात पवित्रा स्वीकारलाय. चांगल्या खेळाडूचं नक्कीच हे हेतू असतं. इथे मात्र ओव्हर थ्रो परंतु सावरलं. चुका या होत असतात परंतु योग्य वेळेला सावरणं गरजेचं असतं आणि त्या सावरल्यात. षटकारानंतर आलाय डॉट बॉल. अमरेश सज्ज झालाय. मॅन फ्रॉम बुमरा. ऑल इंडिया ओपन ही स्पर्धा जरूर आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग आणि पहिलाच विकेटचं पतन. टिपलाय झेल. झेल खाली खेळाडू होता तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला झेल आणि संपलाय फलंदाज ऋतांशु याचा खेळ. 6 वर लागलाय तो पहिला हादरा. नवीन फलंदाज इन्यात नंबर 3 वर दाखल झालाय. पवन. चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही. अमरेशाचं पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन जरूर झालं. जेव्हा फलंदाजाने षटकार ठोकला होता त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आता डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये जरूर पदार्पण करतोय. आणि पहिला चेंडू तर खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग. आल्या पावली परतीचा प्रवास. पवन बॅक टू द डगआउट. वर सचिन नाईक मिस्टर क्रिकेट या नावाने सर्वत्र क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध असणारा कॅप्टन कूल सचिन नाईक सज्ज झाले. आता मात्र जबाबदारी मोठी आहे. आपल्या संघाचा डाव सावरायचा आहे आणि आता त्या अनुषंगाने फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो सचिन नाईक. परंतु कौतुक करावं लागेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सज्ज झालाय तो अमरेश. याला देखील विसरून जमणार नाही. मुंबऱ्यावरचा इथपर्यंतचा प्रवास मी का केलाय. जरी माझी या पहिल्या चेंडूवर षटकार आला ती चूक झाली आणि ती चूक सुधारवली ती आतापर्यंत अमरेशाने. अजून देखील या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज अमरेश. नवीन फलंदाज सचिन नाईक मॅन फ्रॉम धारावी फलंदाजीसाठी सज्ज झालाय. सध्याच्या घडीला भूमिका 11 सीबीडी. ते मात्र खोदून काढायचा होता परंतु आलाय डॉट बॉल. चांगली रणनीती या गोलंदाजाची जरूर पाहायला मिळते. पहिला चेंडू षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर विकेट आणि 5वा चेंडू देखील आलाय डॉट. मोठ्या धावसंख्येपासून आतापर्यंत वंचित ठेवलंय. का माझी वर्णी लागली गेली या संघामध्ये
हे दाखवत असताना जरूर पाहायला मिळाला, परंतु आता ब्लॉक होल खोदून काढलाय सचिन नाईक यांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट आणि पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटका अखेरीस 2 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्या त्या भूमिका 11 संघाच्या, त्या म्हणजे 7. तर एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहायला मिळाली ती 2 गडी बाद 7. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 अरफात. उस्ताद स्पोर्ट्स या संघाकडून चांगली कामगिरी. मुंबऱ्यावरून बिलॉंग करणारा अमरेश याने मात्र चांगली कामगिरी केली. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून इथे दुसरा गोलंदाज अरफात नावाचा आलाय. तो गोलंदाजी करेल का? उस्ताद स्पोर्ट्स या संघाकडून नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट जरूर या अरफातच्या माध्यमातून खेळलं जातं. आणि आता मात्र चांगला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सचिनच्या बॅटमधून निघालेला स्ट्रोक फक्त देऊन जाईल ती इन मिन. फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने वाढतीये. 8 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात भूमिका 11 सीबीडी हा संघ जरूर पाहतोय. आणि आपण पाहतात डॉक्टर BR आंबेडकर चषक 2024 हे भलं मोठं थरार सोडून दिलाय. आणि चांगली लाईन आणि अचूक टप्पा. या गोलंदाजाचा विचार केला तर गतीचा आणि मतीचा म्हणजेच डोक्याचा वापर जरूर पाहायला मिळाला या चेंडूवर. पृथ्वीराज सारख्या फलंदाजाने इथे स्तब्ध उभं ठेवलंय. परंतु आता लाईन मिस केली. पंच निलेश म्हात्रे जरूर आपल्याकडे वळले जातात. अव्वंतर चेंडू क्रमांक या इनिंगचा पहिला आणि 1 ने अतिरिक्त धावसंख्येत भरणा होईल संघाची धावसंख्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावर. आता थोडंसं स्पीड वाढवावं लागेल, गिअर चेंज करावं लागेल फलंदाजी करत असताना, परंतु स्विंग इन मिस. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडू मध्ये 1 अव्वंतर आणि 1 सिंगल अशा एकूण 2 धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाज अरफात. परंतु आता खोदून काढलेला हा चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. फलंदाज पृथ्वीराज याच्या बॅटमधून हा चौकार. चौकाराच्या साह्याने 13 धावा धाव फलकावर. योग्य वेळेला हा चौकार आला भूमिका 11 संघासाठी. आता मात्र अधिराज्य गाजवावा लागेल पृथ्वीला. नावात त्याच्या राज आहे, परंतु या सामन्यावर अधिराज्य गाजवायचा असेल तर ट्रान्स चेंज करावा लागेल कार्पेटच्या साह्याने. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि मिळाली फक्त सिंगल. आणि धावसंख्या 1 ने वाढेल. 2 गडी बाद 14 धावा धावफलकावर. तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बाकुम गावातून बिलॉंग करणारा प्रितेश जोशी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक मोठे मोठे नावाजलेले असे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग. ऑल इंडिया ओपन स्पर्धा आणि तारे सितारे जरूर या सीबीडीच्या स्वर्गवासी राजीव गांधी स्टेडियमवर दाखल झालेत. आता चेंडू सोडून दिला होता, परंतु डॉट आला आणि डॉट चेंडूची समाप्ती. षटक संपले क्रमांक 2 षटका अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना भूमिका 11 संघ. 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 15. तर 2 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये विचार केला अमरेश 7 धावा 1 गडी बाद.
2 गडी बाद केले होते अमरेश याने. त्यानंतर अरफात आला, अरफातने देखील 8 धावा खर्च केला. एकूण धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 15. तिसऱ्या सुरुवात आणि सुरुवातीच्या कालामध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावर उतुंग असा पृथ्वीराजाच्या बॅटमधून या चेंडूवर राज करणारा षटकार. आणि अजून एक सलगचा दुसरा आलाय. आता मात्र गिअर चेंज केलाय पृथ्वीराजाने, टॉप गिअर वर हा दुसरा षटकार. दोन षटकांमध्ये विचार केला तर 15 होत्या आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि मात्र आकाशाला गवसणी घालणारी फटकेबाजी पृथ्वीराज याची जरूर पाहायला मिळाली. तर त्याच दरम्यान विनंती आहे की पहिला कॉल केला जातोय चॅम्प 11 पनवेल आणि हार्दिक 11 देवगड दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण ही इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचं आहे. ही षटक क्रमांकाचं तिसरं प्रगतीपथावर 4 षटकांची लढत आहे. पहिला कॉल चॅम्प 11 पनवेल आणि हार्दिक 11 देवगड या संघांना टॉस साठी आपण यायचं आहे. तो पहिल्या 2 चेंडूवर मात्र षटकार. आता मात्र मनस्थिती खोलावली आहे की काय या गोलंदाजाची, कारण पहिल्या 2 चेंडूवर ज्या वेळेला षटकार येतात त्यावेळेला मात्र दबावामध्ये गोलंदाज करत असतो. ते चित्र इथे पाहायला मिळेल का, परंतु कौतुक करावं लागेल या पृथ्वीराजचं. तिसरा आलाय 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 आणि देऊन जाईल त्या 6 धाबा. सलगचे 3 षटकार आलेत, घणाघाती प्रहार केलेत, ट्रान्स चेंज केलं, गिअर चेंज केलं आणि अतिशय मात्र योग्य वेळेवर फटकेबाजी पाहायला मिळाली ती पृथ्वीराजाची. धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते 33. संघ अडचणीमध्ये असताना संघाचा तारणहार बनून इथे मात्र पृथ्वीराज जरूर फलंदाजी करतोय. आता मात्र चौथा येईल का, आणि हा देखील लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय. सलगचा पृथ्वीराजाच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. आता मात्र चिंता वाढली आहे ती उस्ताद स्पोर्ट्स संघाची. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती आहे, आपल्याकडे वेळ अपुरा आहे. प्लीज उस्ताद स्पोर्ट्स आपलं सहकार्य करा. आपण सलगची 4 षटकार 4 चेंडूंमध्ये आले. त्यांनी धावसंख्या जी मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 होती ती मात्र भरमसाठ वेगाने पळत असताना येऊन पोहोचली आहे ती 2 गडी बाद 39 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. येणाऱ्या 2 चेंडूवर सलगचे 2 षटकार ठोकले तर फलंदाज पृथ्वीराज याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. 5,000चं पारितोषिक असेल. संघाचे संघ मालक ज्यांनी पुरस्कृत केलाय नामदेवजी राठोड. आणि आता मात्र जसं बक्षीस आपण अनाउन्स केलं तसं मात्र काहीतरी विपरीत घडलं. आली ती सिंगल. धावसंख्या 1 ने वाढेल, ती मात्र जाऊन पोचली ती 40 या आकड्यावर. हे चित्र आम्ही कित्येक वेळा पाहिलंय. ज्या ज्या वेळेला मात्र पारितोषिक लावलं जातं त्यावेळेला मात्र त्या विरोधात जरूर
समीकरण जात असतं. आखूड पैसा चेंडू आता मात्र लाईन मिस केली आणि अभ्यंतर स्वरूपाचा चेंडू. पंचांचा इशारा, धावसंख्या 1 ने वाढेल. नीरज राणावत सर, निलेश म्हात्रे सर तसेच गणेशजी बाविस्कर सर हे 3 पंच आजच्या दिवसासाठी जरूर आपल्याला लाभलेत. त्यांच्या कार्याला देखील सलाम. आणि हा मात्र सचिन नाईकच्या बॅटमधून पहिले 4 पृथ्वीराज आणि शेवटच्या चेंडूवर खेळण्यासाठी स्ट्राईकला सचिन नाईक आले होते. त्यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. खूप महागडे षटक. या षटकामध्ये जवळ खर्च झाल्या त्या 32 धावा. न भूतो न भविष्य. या गोलंदाजांनी विचार केला असेल की मला एवढ्या धावा पडतील, परंतु आता रात्री झोप देखील लागणार नाही असं समीकरण येऊन ठेपले. धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 47. येस, थँक्यू. चला थोडीशी घाई करा प्लीज. आणि पुन्हा एकदा आम्ही चॅम्प 11 पनवेल त्यांच्या विरोधात हार्दिक 11 देवगड दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला देखील उपस्थिती दाखवायची आहे. या षटकानंतर आपण देखील टॉस करणार आहोत. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज तर भांडूप परिसरातून दाखल झालेला कर्णधार उस्ताद स्पोर्ट्स संघाचा आकाश झा, ज्याच्या खांद्यावर आता मात्र धावसंख्या रोखण्यासाठी जबाबदारी असेल. कारण आतापर्यंत उंच अशी धावसंख्या पाहायला मिळते ती 47. 18 चेंडूंमध्ये 47 आल्यात. पुढच्या 6 चेंडूंमध्ये किती येतील? आणि दोन्ही फलंदाजांची बॅट मैदानामध्ये तडपली आहे. एकाच्या बॅटमधून 4 षटकार आणि एकाच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. पृथ्वीराज या नावाचं मैदानामध्ये घुमसणार वादळ इथे शांत करण्यामध्ये अपयश जरूर आले. ते उस्ताद स्पोर्ट या संघाला पृथ्वीराज याच्या बॅटमधून हा 5वा षटकार. धावसंख्या धावफलकावर 53. अर्धशतक धावफलकावर भूमिका 11 सीबीडी संघाचा मोलाचा महत्वाचा वाटा. त्यामध्ये 5 षटकार 1 चौकार आणि 2 सिंगल. 36 धावांचं भलं मोठं योगदान आतापर्यंत. आणि हा देखील लोअर फुल टॉस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. 2 धावांचा बचाव आणि फक्त या चेंडूवर मिळतील तर 2 धावांनी एकूण धावसंख्या 55 धावा धावफलकावर. शेवटचं अति महत्वाचं स्लॉगवरचं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2 धावा, येणारे 4 चेंडू आणि कितपत धावांचा खर्चिकपणा हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ठरतोय सफल. मिळते फक्त 1 धाव. 1 या धावसंख्येने धावफलकावर धावा लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. भूमिका 11 सीबीडी संघाच्या अब तक 56. शेवटच्या षटकातील इन मीन शेवटची 3 चेंडू. सचिन नाईक यांना हा चेंडू रिलीज केला होता. त्यानंतर बॅटच्या खालून कोणताही संपर्क नव्हता यष्ट्यांच्या पाठीमागे. प्रितेश जोशी याच्या हातामध्ये चेंडू विसवला गेला. अखेर काल डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळाली. जवळ मागच्या 9 चेंडू नंतर हा 10वा चेंडू आलाय डॉट. कारण 9 चेंडू मध्ये धावा खर्च झाल्या होत्या, डॉट आला नव्हता. आणि आता देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. तिथे क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली. चित्याच्या चपलाईने चाणाक्ष रीतीने धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. ते या चेंडूवर 2 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 58. शेवटचा टार्गेट सेट करणारा चेंडू देखील धावफलकावर पाहायला मिळेल. त्या चेंडूवर येतील त्या किती धावा. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी स्विंग झाल्यानंतर चेंडू जातोय डॉट आणि इथून धावा मिळणार नाहीये. डॉट चेंडूची
सांगता जोर आणि धावचीच्या माध्यमातून पृथ्वीराज याला परतावा लागेल. षटक क्रमांकाचा संपले 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 58 आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 59 धावांची. तत्पूर्वी मात्र टॉस साठी मी विनंती करतोय चॅम्प 11 पनवेल आणि हार्दिक 11 देवगड दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या, कुणी कुठे जाऊ नका. पाहत राहा डॉक्टर BR आंबेडकर चषक 2024 हा थरार. तत्पूर्वी मी थांबतोय आणि पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर पुणे शिरूरीतून दाखल झालेले सर्वांचे लाडके समालोचक नरेश ढोमे सर यांना विनंती असेल की आपण मायक्रोफोनवर यायचं आहे. सहज बनतात आणि सहज उद्ध्वस्तही होतात. हे चित्र आपण पाहिलं. इथे सुद्धा 59 धावा आहेत. 4 षटकामध्ये 59 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. उस्ताद स्फोटला म्हणजे जवळपास 15 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागं. मला वाटतं ही मोठीच आहे. एका षटकामध्ये 15 धावा बनवणं निश्चित मोठं आहे. पण मैदानाने सकाळपासून ज्या प्रकारची खेळपट्टी आपल्याला बघायला मिळाली, कसं उन्हाचा तडाखा जाणवतोय, हवा विरळ असते, अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना तो अधिकचा फायदा मिळतो. चेंडू अधिक जोरात जातो. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा हवेचा रेजिस्टन्स होऊ शकतो चेंडूला, पण तरी देखील धावांचा ओघ कमी पडेल असं वाटत नाही. एक सुंदर अशी स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेले आहेत सन्माननीय अशोकदादा नरबागे, समाजसेवक, महाराजा प्रतिष्ठान, संविधान नवतरुण मित्रमंडळ यांच्या माध्यमातून
1,00,000 पहिला क्रमांक, 50,000 रुपये दुसरा क्रमांक असे बक्षीस आहेत. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल, ब्रँडेड शूज, क्षेत्ररक्षकासाठी गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज, फलंदाजासाठी एक बॅट आणि ट्रॉफी. 16 संघ मात्र स्पर्धेमध्ये आणि 16 संघांमध्ये घनघोर संघर्ष, घनघोर युद्ध मैदानामध्ये. पुन्हा एकदा युद्धाची परिसीमा आपल्या लक्षात येईल. पहिला चेंडू, वाह, उजव्या इष्टीच्या बाहेर, गुड लेंथ वर चांगला बाउन्स इथं मिळतोय गोलंदाजाला. खेळपट्टीमध्ये देखील जिवंतपणा असतो. ज्यावेळेस असा बाउन्स मिळतो ना गुड लेंथ वरून, आम्ही म्हणतो की ही खेळपट्टी जिवंत आहे, हिच्यामध्ये जाण आहे. आणि अशा खेळपट्टीवरती नो बॉल. नो बॉलची घोषणा, पुढे फ्री हिट असेल. आणि पहिला चेंडू तर अप्रतिम होता, मात्र एक धावफलकावरती पुढचा चेंडू फ्री हिट. चार षटकांचा सामना आहे. एका षटकाचा पॉवर प्ले. यस, उजव्या इशा बाहेर पुन्हा एकदा तिथेच टप्पा टाकला. हा चेंडू अजून थोडा बाहेर टाकला होता. गोलंदाज सेटअप करत असतात. सेटअप काय असतो क्रिकेटमध्ये आपल्याला माहित असेल की एखाद्या फलंदाजाला सातत्यानं एकाच टप्प्यावरती खेळवत ठेवायचं किंवा थोडंसं व्हेरिएशन करायचं आणि अचानक एक चेंडू विलक्षण वेगळा टाकायचा आणि त्याला जाळ्यात अडकवायचं. मात्र इथे उजव्या इशा बाहेरचा चेंडू मिड विकेटला क्रॉस द बॅट, हवाई फायर, हवाई मेल, पूर्ण उंची, षटकार. 7 धावा धावफलकावरती. पहिला ब्लास्ट, विस्फोटक शॉट इथं आलेला आहे. एक सेटअप केला होता कपिल देवनं ग्रॅहम गुचच्या अगेन्स्ट. सेटअप असा केला होता की कपिल देवनं षटक टाकायच्या अगोदरच सांगितलं होतं रवी शास्त्रीला, जो स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचा, की माझा चौथा बॉल तुझ्याकडे कॅच येणार आहे. बघा किती नियोजन असेल. त्यानं गुड लेंथ वरती पहिला बॉल टाकला. ग्रॅहम गुचनं तो चौकार मारला. 1 इंच अलीकडे घेतला दुसरा टप्पा, ग्रॅहम गुचनं तोही चौकार मारला. 1 इंच अलीकडे घेतला, ग्रॅहम गुचनं तोही चौकार मारला. पुन्हा 1 इंच अलीकडे टाकला आणि रवी शास्त्रीच्या हातामध्ये चेंडू गेला. उजव्या इष्टीच्या बाहेर. वाईडची घोषणा इथे. 1 धावफलकावरती येणारे 8 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये. सचिन, हा सेटअप असतो. ठरवून एखाद्या फलंदाजातला वीक पॉइंट हेरायचा आणि 2 चेंडू त्याला चांगले टाकायचे की तो व्यवस्थित खेळू शकेल आणि त्यानंतर त्याच्या वीक पॉइंट वरती हल्ला करायचा. यस, इथे बाहेरची कड आहे, मात्र फलंदाजाला कुठली भीती नाहीये. धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना तुम्ही बघत असाल अनेक टेस्ट क्रिकेटमध्ये विशेष करून या गोष्टी बघायला मिळतात की 2 गोलंदाज सेटअप करतात. यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव या दोघांना आपण दोन्ही एंड कडून आलेले बघितले. अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांना आपण बघायचो की दोन्ही एंड कडून ते सेटअप करायचे फलंदाजाला. यस यस यस, चांगला फटका उंच आकाशामध्ये. पुन्हा टोले जंग, उतुंग गगनचुंबी फटका, षटकार. 6 धावांची मोहोर इथे पुन्हा एकदा. आणि या षटकाराबरोबर धावफलकावरती 14 धावा. आपण चर्चा करत होतो एका षटकामध्ये 15 धावांची अगदी सहज होतात. 2 बॉल अक्षरशः डॉट आलेले आहेत, मात्र एक नो बॉल देखील त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. एकूण 3 बॉल डॉट आले. असं असताना देखील एका षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 2 बॉल डॉट टाकताना सुद्धा, टाकल्यानंतरही तुम्हाला 15-16 धावा खर्च कराव्या लागतात. ही अलीकडच्या क्रिकेटची गोष्ट आहे. हवेमध्ये चेंडू मिड ऑन पुढे होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू डीप लॉंग ऑन, सीमारेषे बाहेर. 4 रन. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं अजून सुरू राहील.
या मैदानामध्ये कुठला स्कोअर सुरक्षित आहे? सकाळपासून आम्ही बघतोय, कारण 15-16 धावा एका षटका पाठीमागे सरासरी बनवायची आहे. असं असताना सुद्धा त्या धावा सुरक्षित वाटत नाही. पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा जास्त धावा आल्यात आणि ते अजून जास्त होतील. लॉंग ऑफ लाईन साइड आउट. पुन्हा प्रेक्षकांमध्ये षटकार. पहिलं षटक संपलेलं आहे. सरासरीला कोसो मैल मागे टाकत धावसंख्या पुढे पुढे जाते. 24 धावा पहिल्या षटकामध्ये. जिथे 14.75च्या सरासरीने धावा बनवायच्यात, जरा स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करा, घाई करा. अजून 2 मॅच आपल्याला खेळवायच्यात. नो टीम मीटिंग प्लीज. खेळाडूंना सातत्यानं सूचना आमच्याकडून की कृपया पालन करा. पटकन 2 षटकांमधलं अंतर कमी करा. हा प्रश्न निश्चित महाराजा प्रतिष्ठान किंवा संविधान नवतरुण मित्रमंडळाला भेडसावतोय असंही काही नाही. आयसीसीला पण भेडसावतो. आयसीसीने त्यासाठी काही ठोस पावलं उचललेली आपण बघतो की निर्धारित वेळेमध्ये षटकं पूर्ण केली नाही की आयसीसीने नियम आणला की एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा. मात्र असं करूनही कुठल्याच संघावरती, संघनायकावरती परिणाम झाला नाही. म्हणजे ज्यावेळेस मानधनाचा दंड दिला जायचा त्याचाही परिणाम झाला नाही. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणायचा त्याचाही परिणाम झाला नाही. आयसीसीने असं ठरवलं की वेळ संपली की पॉवर प्ले सुरू करायचा. 2च क्षेत्ररक्षक बाहेर ठेवायचे आणि तिथून पुढचे सगळे बॉल पॉवर प्ले मध्ये खेळायला लावायचे. पण तो एक अन्यायकारक ठरला असता डिसिजन. गोलंदाज दुसरं षटक सुरू होतं. इथे पाहायचं अक्रॉस द बॅट, मात्र चेंडू लाईन मिस करतोय फलंदाज. उजव्या दिशा बाहेर जाणारा चेंडू होता. धाव इथे 1 प्राप्त होईल आणि धाव फलकावरती धावा आहेत 25. पॉवर प्लेचा निर्णय थोडासा अन्यायकारक होईल म्हणून आयसीसीने त्याच्यावरती अजून एक उपाय काढला. 22 एक अतिरिक्त धाव आहे आणि यसो व्हॉट अ बॉल. काय चेंडू आहे. पहिला आणि दुसरा मला वाटतं क्लोन होता. पहिल्या चेंडूचा क्लोन होता दुसरा बॉल, सेम तसाच. म्हणजे एखाद्या झाडाच्या बियांपासून जर दुसरं झाड केलं ना, कदाचित त्याच्या गुणधर्मामध्ये फरक पडतो. फळाच्या चवीमध्ये फरक पडेल, फळाच्या रंगामध्ये फरक पडेल, फळाच्या साईज मध्ये फरक पडेल. पण जर त्याच्या पेशींपासून तुम्ही दुसरं झाड तयार केलं, त्याला आपण क्लोन म्हणतो, तर काहीच फरक पडत नाही. वाह वाह. पुन्हा चांगला चेंडू आहे. डाव्या टाकला, पुन्हा बाहेर आणला आणि इथे पुन्हा अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी केली. इथे वेगवान गोलंदाज अक्षरशः फलंदाजांसमोर नांगी टाकत असताना सनीनं मात्र आपला प्रकाश टाकलाय मैदानामध्ये. भरपूर उंच उंच आणि लांब सुद्धा. मिळतायत 6 धावा. धावफलकावरती धावा 31 आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना उस्ताद स्पोर्ट्स 31 धावा आणि 1 फलंदाज. सलामीची जोडी मैदानामध्ये. इथे क्लीन बोल्ड.
ओहो हो, इथे चांगला फटका थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 6 धावा, 12 धावा या षटकांमधून 13 धावा या षटकामधून प्राप्त होत आहेत आणि षटक संपलं. यशस्वी षटक. तीन बॉल डॉट आली या षटकामध्ये सनीच्या. नो मीटिंग प्लीज. आपण पटकन पुढच्या षटकाची तयारी करा. नो मीटिंग प्लीज. मी ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आता हा नियम येईल. स्टॉप क्लॉक. ICC सांगते की तिसऱ्यांदा 3 वेळा जर एखाद्या संघानं 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला दुसरं षटक टाकायला तर 5 धावांची पेनल्टी देण्यात येते. 2 महिन्यापूर्वी ICCनं तो ॲज अ एक्सपेरिमेंट म्हणून नियम अंमलात आणला होता. आता तो कायमस्वरूपी आणलेला आहे. म्हणजे मला वाटतं 15 दिवस झाले असतील. हा नियम कायमस्वरूपी ICCने आता आणलेला आहे. त्यामुळं मला वाटतं आपणही तो फॉलो करायला हरकत नाही. विशेष म्हणजे गणेश बाविस्कर सर इथे आहेत, नीरज राणावत सर आहेत आणि निलेश म्हात्रे सर आहेत. सगळ्यांना विनंती आहे की आपण एखादं स्टॉप वॉच आता खरेदी करा. यस यस यस. चांगला फटका, मात्र 6 धावा. षटकार. सचिनची गोलंदाजी आपण पाहिली. सचिनचं पहिलं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये एकूण 2 डॉट आले आणि असं असताना 24 धावा आल्या. सनीचं दुसरं षटक आपण पाहिलं, 3 चेंडू डॉट होते, निर्धाव होते, तरी 13 धावा आल्यात. आणि अश्विनच्या तर पहिल्या चेंडूचाच खरपूस समाचार घेतला. इथे प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. विजयासाठी 11 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, कुठला स्कोअर सुरक्षित आहे, जी चर्चा आपण मॅचच्या सुरुवातीला केली होती. सुरक्षित कुठला स्कोअर आहे. आणि क्रिकेट असाच खेळ, इथे कुठलाच स्कोअर सुरक्षित नसतो. आता लोकसभेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे. तिथे तुम्हाला सुरक्षित मतदारसंघ बघायला मिळतील. म्हणजे एखादा मतदारसंघ अनेक वर्षांपासून आपण बघतो एखाद्या पक्षासाठी सुरक्षित असतो, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठलाच स्कोअर सुरक्षित नाही की हा बनवलाय आणि तो परत बनणारच नाही, पार होणारच नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. इंटरनॅशनल मध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. यस, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. थर्ड मॅनला अडवण्याचा प्रयत्न होईल. ओ हो हो. 1 धाव पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट होते आणि धावफलक 1 धावेबरोबर पुढे पोहोचेल. 45 धावा विजयासाठी मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 14 धावा. अश्विनला धावा रोखाव्या लागणार आहेत. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल जरूर आल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा आहे. जो गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला शॉर्ट थर्ड मॅन लावलं जाते. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे गलीमध्ये पाठवला जातोय. पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव केवळ प्राप्त होते. बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षकांची आवश्यकताच लागली नाही चेंडूला. चेंडू सरळ त्यांच्या डोक्यावरून उसळत फेसाळत सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेत. खूप सारे षटकार आपण या इनिंग मध्ये देखील बघितले. एकूण 46 धावा, मात्र 13 धावा विजयासाठी. यस यस, व्हेरी कंट्रोल गोलंदाजी. गोलंदाज अश्विन, जिथे फलंदाज गोलंदाजांवरती स्वार झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या 4 चेंडूमध्ये या षटकामध्ये एकूण 9 धावा, तर धावफलक 46. 13 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये 13 धावा. पुढे मॅच बॅलन्स होते.
14.75च्या सरासरीने धावा हव्या होत्या. याबरोबर पुन्हा अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन तिथे पोहोचेल. मिड विकेटला अडवतोय आणि थ्रो चांगला आहे. बॅकअप चांगला आहे. थ्रो थोडासा वाईड होता मात्र बॅकअप चांगला होता. एक धाव इथे प्राप्त होईल आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा, एकूण 10 धावा या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला 47. तर विजयाचं समीकरण आपण बघू शकतो 6 चेंडू 12 धावा. मॅच मला वाटतंय निश्चित रोमांचक मोड मध्ये आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 10, तर चौथ्या षटकामध्ये 12 धावा रोखायच्या आहेत. इथे भूमिका 11ला, तर उस्ताद स्पोर्टला 12 बनवायच्यात. नो मीटिंग प्लीज. चला गोलंदाज शेवटच्या षटकासाठी या. क्षेत्ररक्षकांनी जागेवरती जा. शेवटचं षटक आणि 12 धावा. रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना. कमी षटकांचे सामने म्हटलं की हा रोमांच आपल्याला बघायला मिळतो. टेस्ट पेक्षा वन डे अधिक रोमांचित होतात, रोमांचक होतात, थरारक होतात. T20 तर अधिक त्याच्यापेक्षा. आणि तुम्ही टेनिस बॉल वरती 3 षटकांची 4 षटकांची मॅच म्हटलं की इथे काळजाचा ठोका चुकतो. तुमचं जे कौशल्य आहे तुम्हाला मात्र 4 षटकांमध्येच दाखवायचंय, स्किल दाखवायचंय. वा, चांगला चेंडू आहे, लांब टाकला. पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू 12 धावा. आपण बघतो एखादा दिग्दर्शक ज्यावेळेस 3 तासाची मूवी तयार करतो, 3 तासामध्ये तो एक विषय मांडत असतो. पण तिथेच एखादा जाहिरातीचा दिग्दर्शक असतो, त्याला काही सेकंदामध्येच अपेक्षित परिणाम सादर करायचा असतो. फुल टॉस चेंडू, फसलेला फटका आकाशामध्ये. या स्टॅकन लॉंग ऑनच्या हातामध्ये आणि पहिला दुसरा फलंदाज इथे बाद होईल. या षटकातला पहिला फलंदाज. 2 चेंडू इथे निर्धाव आलेत, एकही धाव नाही, एक फलंदाजही बाद झालाय. शेवटचे 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक, पुन्हा एकदा पलटवार, काउंटर अटॅक. इथे भूमिका 11 कडून उस्ताद स्पोर्ट्स. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज जुगेश. जुगेश स्ट्राईक एंड वरती असणार आहे. प्रितेश नॉन स्ट्राईक एंड वरती असणार आहे. जितू बाद झालाय, तर प्रितेश नॉन स्ट्राईक एंड वर. हो, उजव्याशा लांब टाकलाय. इथे धावबाची संधी आहे का? मात्र फलंदाज बाद होणार आहे. वाईड चेंडू आहे, स्टंपिंग आउट होणार आहे. स्ट्रायकर एंड.
अर्थातच जुगेश. वाईट बॉलची घोषणा पंचांकडून आलेली आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज अनिकेतला. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. तिसरा फलंदाज इथे गमावलाय. चला जास्त चर्चा नकोय. नवीन फलंदाजाने पटकन चला. आपल्याला बघायला मिळालं तिथं कमबॅक केलं अश्विननं. षटकार पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर सुद्धा त्यानं पुढच्या 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या आणि 10 धावांवरती एक षटक थांबवलं. आणि त्यानंतर अनिकेतनं पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट काढत तो आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलेला आहे. 4 चेंडू 11 धावा. हॅट्रिक होऊ शकते. पहिला चेंडू आपण पाहिला होता झेलबाद, दुसरा स्टंपिंग आणि आता हॅट्रिक बॉल अनिकेत. बॅक टू बॉलर गोलंदाजाच्या उजव्या बगलेतून चेंडू जातोय लॉंग ऑफला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इथे ड्राईव्ह करताना बघायला मिळाला. 1 धाव प्राप्त होते आणि धावफलकावरती पुढे स्कोअर 48-49 धावा. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू 10 धावा. काय मॅच आहे, काय मॅच आहे. खरं तर सामना कसा झुकतो इकडे तिकडे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा तब्बल आल्या होत्या त्या 37 आणि विजयासाठी 22 धावांची गरज होती 12 षटकांमध्ये. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटलं होतं की आता नाही. वाह वाह काय बॉल आहे. वंडरफुल बॉलिंग अनिकेत. प्रेक्षकांकडून टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय कारण प्रेक्षकांना माहिती आहे इथे 1 बॉल डॉट काढणं किती अवघड आहे. इथं षटकार तर सहज चढवले जातात. लहान मुलं जशी आईस्क्रीम खातात ना तेवढ्या सहजतेने इथे फलंदाज षटकार चढवतात. गोलंदाज खातात षटकार. पण इथे डॉट बॉल काढणं किती अवघड आहे आणि त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट आहे अनिकेतसाठी. 2 चेंडू बाहेर टाकला. चेंडू लांब हवेमध्ये जरूर. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच इज स्टील ऑन. सामना जिवंत आहे. शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता. चला स्पीड अप करा मॅच. शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता. डीजे किती हुशार आहे तुम्ही बघा. बरोबर त्यानं गाणं निवडलं. आता तरी देवा मला पावशील का. दोन्ही संघांची तीच भावना आहे.
की देव आम्हाला पावेल का, पाहायचंय कोणाची प्रार्थना देव ऐकतोय. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज अनिकेत तर फलंदाज. मागच्या चेंडूवरती चौकार खेचत इथे प्रितेशनं, या अगोदर एक षटकार प्रितेशनं मारलेला आहे. एकूण प्रितेश खेळलेला आहे 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये त्यानं आपल्या संघासाठी धावा बनवल्या 13. आता एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 6 रन रिक्वायर्ड टू विन. उस्ताद 11, उस्ताद स्पोर्ट्स भूमिका 11 विरुद्ध कोण जिंकेल? दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा खुल्या गटातला संघ कोणता ठरेल? ऑल इंडिया ओपन पूल मधली ही मॅच. थरारक संघर्ष इथे बघायला मिळतोय. संघर्षातून नव्याचा जन्म होत असतो. एक नवा विजेता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. अनिकेतकडे फार वय आहे असं नाहीये, मात्र गुणवत्ता मोठी आहे. फलंदाज प्रितेश ऑन स्ट्राइक. ओ हो 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 हो, काय बॉल होता तो. एकदम खाली आलेला फुल टॉस. फ्लिक करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि इथेच अनिकेतचं कौशल्य भूमिका 11ला, बरोबर, भूमिका 11ला दुसऱ्या फेरीमध्ये घेऊन जाते. काय गोलंदाजी केली. वाह, कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकावी लागेल अनिकेत वरून. नवे तर त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. अनिकेत या मॅचचा हिरो ठरलाय. एक षटक हाताळला, डेथ ओव्हर मध्ये आला, एक बॉल डॉट काढत गेला आणि अखेर विजयाची मोहर उमटवली भूमिका 11 साठी अनिकेतनं.